महायुतीमध्ये शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादीतील वादाचा नवा अंक समोर आलेला आहे। महाबळेश्वर पर्यटन महोत्सवाला अजित पवारांची अनुपस्थिती होती, तर कालच्या राष्ट्रवादीच्या कार्यक्रमाला एकनाथ शिंदे गैरहजर होते। त्यामुळे महायुतीमध्ये नाराजी आहे का असा सवाल उपस्थित केला जातोय। पर्यटन विभागाला चालना देण्यासाठी महायुतीने मोकळीक दिली अशी भावना महाबळेश्वरच्या पर्यटन महोत्सवात मंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केली। अजितदादा हवे होते ते असते तर अधिकचा निधी मिळवण्यासाठी सोपं झालं असतं अशी खंत शंभूराज देसाई यांनी व्यक्त केली आहे। महाबळेश्वरच्या पर्यटन महोत्सवात एकनाथ शिंदेंनी जोरदार टोलेबाजी केली। मी जेव्हा गावी येतो तेव्हा इकडचं तापमान खाली येतं आणि मुंबईचं तापमान वाढतं असा टोला त्यांनी लगावला। लंडनपेक्षा महाबळेश्वर बरं आहे असं शिंदे म्हटले। पुण्यामध्ये भाजपची कार्यकर्ता बैठक संपन्न झाली। प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक झाली। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। काँग्रेसचे कार्यकर्ते फोडा आणि आपला पक्ष वाढवा असा अजब कानमंत्र भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिलाय। काँग्रेसचे जास्तीत जास्त कार्यकर्ते भाजपत घेण्याचा सल्ला त्यांनी दिलाय। शिवसेना उबाठा नेते विनायक राऊत यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधलाय। देशाचे पंतप्रधान जम्मू काश्मीरला का गेले नाहीत, त्यांनी मृतांच्या नातेवाईकांची भेट का घेतली नाही असा सवाल राऊत यांनी केलाय। विक्रमगड विभाग सहकारी भात आणि भगर गिरणी लिमिटेड संचालक पदाच्या निवडणुकीत भाजपच्या किसान विकास पॅनलचा दारुण पराभव झालाय। किसान विकास पॅनल 11 पैकी केवळ एका जागेवर समाधान त्यांना मानावं लागलंय। कराडच्या तासवडे एमआयडीसीमध्ये उद्योजकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आमदार अतुल भोसले यांनी बैठकीचे आयोजन केले होते। माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण कधीच कराड एमआयडीसी विषयी बोललेले नाहीत अशी टीका आमदार अतुल भोसले यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर केली। वाशिमच्या मंगरुळपीर एसटी आगाराला नवीन 5 एसटी बस देण्यात आलेल्या आहेत। वाशिम विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार श्याम खोडे यांच्या पुढाकारातून या एसटी बस मिळाल्या असून बसचं लोकार्पण श्याम खोडे यांच्या हस्ते पार पडलं। भारतानं पाकिस्तानला आणखी एक दणका दिलाय। रामबनमधील बगलिहार धरणाचे सर्व दरवाजे बंद करण्यात आले। दरम्यान चिनाब नदीचा प्रवाह घटल्यानं पाकिस्तानमध्ये पाणीबाणी निर्माण झाली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि हवाई दलाच्या प्रमुखांमध्ये 40 मिनिटे चर्चा झाली। पाकिस्तानला सडेतोड उत्तर देण्यासाठीच्या ॲक्शन प्लॅनवर पंतप्रधान मोदी आणि हवाई दलाच्या प्रमुखांमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे। भारतीय वायुसेनेची ताकद आणखी वाढणार आहे। भारतानं रशियासोबत ईगल एस हे मिसाईल खरेदीचा करार केलेला आहे आणि शत्रूचं फायटर जेट, हेलिकॉप्टर आणि ड्रोन उद्ध्वस्त करण्याची क्षमता ईगल एस या मिसाईलमध्ये आहे। पंजाबमधील वायुदल आणि लष्करी छावण्यांची हेरगिरी करणाऱ्या आयएसआयच्या 2 गुप्तहेरांना अमृतसरमधून अटक करण्यात आली आहे। हे दोन्ही गुप्तहेर स्थानिक गँगस्टरच्या मदतीनं संवेदनशील माहिती पाकिस्तानला पुरवत होते। सांगलीमध्ये म्हैस आणि गाईच्या दूध दरामध्ये प्रति लिटर 2 रुपयांनी वाढ करण्यात आलेली आहे। आजपासून नवीन दर लागू होणार असून म्हशीचे दूध 68 तर गाईच्या दुधाचा दर हा 52 रुपये प्रति लिटर होणार आहे। राज्यात वादळी पावसाला पोषक वातावरण होतंय। आज अवकाळी पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे। पूर्व विदर्भात जोरदार वादळी पावसाची शक्यता ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे, तर उर्वरित विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे। राज्यभरात बहुतेक सर्वच जिल्ह्यांमध्ये पारा 40च्या पार गेलेला आहे। चालू महिन्यात सूर्य अक्षरशः आग ओकणार असल्याचा इशारा हवामान खात्यानं दिलाय। त्यामुळे मे महिन्यात गेल्या महिन्यापेक्षाही जास्त उकाडा जाणवणार आहे। सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रथमच खरीप हंगामातील पीक नुकसानीची 2,39,000 शेतकऱ्यांना 279 कोटी रुपये इतकी रक्कम विमा कंपनीकडून बँक खात्यामध्ये जमा होते। बार्शी तालुक्यामध्ये तब्बल 90,000 शेतकऱ्यांना 114 कोटी रुपये मिळालेले आहेत आणि त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। राज्यातील खत विक्रेत्यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय। सर्व विक्रेत्यांनी एकमतानं निर्णय घेतलाय की लिंकिंग न करणाऱ्या कंपन्यांकडूनच खत खरेदी केलं जाईल। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी यापूर्वीच अशा कंपन्यांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या। प्रतिबंधित बीटी बियाण्यांपासून सावध राहण्याचा इशारा देण्यात आलेला आहे। शेतकऱ्यांना सातत्यानं पिकातून नुकसान झेलावं लागत असल्याचं समोर आलंय। त्यामुळे काळ्या बाजारात जवळपास 5 लाख पाकिट हे प्रतिबंधित बियाणे विक्रीचा अंदाज आहे। त्यामुळे हा इशारा देण्यात आलाय।
वाशिम जिल्ह्यामध्ये वाढत्या उष्णतेचा परिणाम बाजार समित्यांमधील शेतमालाला झालाय। रखरखत्या उन्हात हळदीला 14,300 क्विंटल दर मिळाल्यानं शेतकऱ्यांनी उन्हातही बाजार समितीकडे गर्दी केली। पारनेर बाजारात उन्हाळ कांद्याला सर्वाधिक कमीत कमी 200 तर सरासरी 1,050 रुपयांचा दर मिळाला। बाजारात 28,243 क्विंटल कांद्याची आवक झाली असून ज्यात 4,357 क्विंटल चिंचवड, 13,756 क्विंटल लोकल आणि 8,771 क्विंटल उन्हाळ कांद्याचा समावेश होता। अकोला जिल्ह्यामध्ये खरीप हंगामाच्या तयारीला सुरुवात झालेली आहे। शेतकरी मशागत करण्यात मग्न असून शासकीय स्तरावर देखील नियोजनाची लगबग सुरू आहे। जिल्ह्यामध्ये सोयाबीनची 2,42,502 हेक्टरवर पेरणी अपेक्षित असून त्याकरता 98,500 क्विंटल बियाण्यांचं नियोजन करण्यात आले। कोल्हापुरातील संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या छताच्या कामाला गती आलेली आहे। गेल्या काही दिवसांपासून हे काम संथ गतीनं सुरू होतं। या आठवड्यात मात्र छताला फळ्या मारण्याचं काम सुरू आहे आणि यानंतर वॉटरप्रूफिंगचं काम केलं जाणार आहे। मुंबईसह राज्यभरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयांमध्ये पुन्हा ऑनलाईन प्रणाली उपलब्ध होणार आहे। मध्यंतरी शासकीय कामाचा फटका या प्रणालीला बसला होता आणि आता ही ऑनलाईन प्रणाली लवकरच सुरू करण्यासाठी शासकीय स्तरावर हालचाली सुरू झालेल्या आहेत। त्यामुळे एका क्लिकवर रुग्णांची माहिती उपलब्ध होणार आहे। मुंबई नागपूर प्रवास करण्यासाठी लवकरच मुंबई नागपूर वंदे भारत एक्सप्रेस धावणार आहे। सध्या एक्सप्रेस ट्रेननं हाच प्रवास 14 ते 20 तासांमध्ये होतो। त्यामुळे हा प्रवास आता 9 तासात होणार आहे आणि यामुळे प्रवाशांच्या वेळेमध्ये मोठी बचत होणार आहे। महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं पशुधन विकास अधिकारी आणि सहाय्यक प्राध्यापक पदांसाठी भरतीची सूचना जारी केलेली आहे। यामुळे नोकरीची नवी संधी उपलब्ध झाली आहे। या भरतीच्या माध्यमातून राज्यात पशुधन विकास अधिकाऱ्यांची 279 आणि सहाय्यक प्राध्यापकांची 716 पदं भरली जाणार आहेत। जळगावच्या माणगाव इथे महाअधिवेशनात सहभागी होण्यासाठी चोपड्यातील एसटी कर्मचारी रवाना झाले। अधिवेशनात राज्यभरातून जवळपास 40,000 कर्मचारी सहभागी होण्याचा अंदाज वर्तवला जातोय। चोपडा आगारातून एसटी बस फुलांनी सजवून ढोल ताशे वाजवत मोठ्या उत्साहात बस रवाना झाली। अहिल्यानगरमध्ये एका सीएनजी एसटी बसनं अचानक पेट घेतला। चालू बसमधून धूर येऊ लागल्यानं प्रसंगावधान राखत चालकानं प्रवाशांना वेळेतच बस बाहेर काढल्यानं मोठी हानी टळली। जळगावातील ग्रामीण भागातील व्यायामशाळेसाठी आता 8 लाखांऐवजी 14 लाखांचा निधी मिळणार आहे। ग्रामीण भागात क्रीडा संकुलाची तरतूद मागणी आल्यास क्रीडा संकुलासाठी निधी उपलब्ध होणार आहे असं आश्वासन गुलाबराव पाटील यांनी दिलं। अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात अनोखी परंपरा आजही जपली जाते। आदिवासी बहुल भागात कवठेवाडी या गावात नवस्फूर्तीसाठी पेटलेले माठ डोक्यावर घेत मंदिराला प्रदक्षिणा घालण्याची अनोखी परंपरा जोपासली जाते। बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव शहरातील खामगाव मार्गावर भीषण अपघात झाला। फिरायला गेलेल्या बँक कर्मचाऱ्याचा अपघातात मृत्यू झालाय। या प्रकरणी अज्ञात कार चालकावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। रायगड जिल्ह्यातील माणगावमध्ये एसटी कर्मचाऱ्यांचं राज्यव्यापी महाअधिवेशन होणार आहे आणि या अधिवेशनाला संपूर्ण महाराष्ट्रातून सुमारे 50,000 एसटी कर्मचारी हजर राहणार आहेत। वेतनवाढीसाठी हे अधिवेशन भरवलं जाणार आहे। मागणी मान्य न झाल्यास बेमुदत संपाचा ठराव केला जाणार आहे। एसटी महामंडळाच्या वतीनं घेण्यात येणाऱ्या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला माणगाव इथे पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली। एसटी कर्मचाऱ्यांची बँक आमच्या हातात द्या अशी मागणी करणारा ठराव या बैठकीतून करण्यात आला। पुणे बंगळुरू महामार्गावर स्टंटबाजी करतानाचा व्हिडिओ समोर आलाय। धावत्या इलेक्ट्रिक दुचाकीवर हा तरुण स्टंटबाजी करताना दिसून येतोय। या स्टंटबाजीचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल झालाय। पुणे मुंबई महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती। वडगाव ब्रिजवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या। सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे महामार्गावर वाहतूक कोंडी झाली असल्याचं पाहायला मिळालं। पुण्याच्या कात्रज परिसरातील कचरा डेपोला भीषण आग लागली। या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसल्यानं मोठा अनर्थ टळला। चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा उपविभागात जोरदार गारपीट झाली। बल्लारपूर, गोंडपिंपरी, राजुरा, कोरपना आणि गडचांदूर इथे गारांचा वर्षाव झाला। त्यामुळे आंब्यांचं मोठं नुकसान झालंय आणि त्यामुळे आंबा बागायतदार शेतकऱ्यांच्या चिंतेमध्ये वाढ झाली आहे। वर्ध्याच्या सेलू तालुक्यातील काही गावात अवकाळी पावसासह गारपीट झाली। गारपिटीमुळे पपई, केळी तसंच इतर फळ पिकांचं नुकसान झालंय। चंद्रपूरच्या विविध तालुक्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली आहे तर काही ठिकाणी गारपिटीचा तडाखा बसलाय। या पावसामुळे नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळालाय। बीड जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडलेला आहे। लागवडीसाठी केलेला खर्च देखील निघत नसल्यानं कांदा उत्पादक हवालदिल झालेत तर उन्हाचा पारा वाढल्यानं कांदा काढणीसाठी मजूर मिळत नाहीयेत आणि त्यामुळे देखील शेतकरी मेटाकुटीला आलाय।
अनुसूचित जातीच्या आरक्षणाचं वर्गीकरण करण्याच्या मागणीसाठी सकल मातंग समाजाच्या वतीनं येत्या 20 तारखेला मुंबईमध्ये जनआक्रोश महाआंदोलन केलं जाणार आहे। याच्या तयारीसाठी नांदेडमध्ये पहिली राज्यस्तरीय जनजागरण परिषद पार पडली। अमरावतीमध्ये सुरू असलेल्या 3 दिवसीय ऑल इंडिया फेडरेशन कप कबड्डी स्पर्धेच्या समारोपाला उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी हजेरी लावली। देशभरातील 9 राज्यातील पुरुष आणि महिलांच्या कबड्डी संघांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला। महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या वतीनं संत्रानगरीमध्ये आंबा, मिलेट आणि धान्य महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं। या महोत्सवात कोकणातील हापूस, पायरी, दशहरी तसंच गडचिरोली सारख्या दुर्गम भागातील कलेक्टर आंबा प्रदर्शनात ठेवण्यात आला होता। पंढरपुरात श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या चरणी 5 लाख रुपयांची सोन्याची तुळशी माळ अर्पण करण्यात आलेली आहे। अलका घाडगे यांनी ही माळ अर्पण केली आहे। दरम्यान मंदिर समितीच्या वतीनं घाडगे यांचा सत्कार करण्यात आला। पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सध्या यात्रांचा उत्सव सुरू आहे आणि यात्रेनिमित्त विविध ठिकाणी बैलगाडा शर्यतींचा थरार पाहायला मिळतोय। खेड तालुक्यातील मोहितेवाडी येथील मच्छिंद्र पोतले हे वर्षाला 800 ते 1000 बैलगाडे विक्री करत असतात आणि यातून 30 ते 40 लाखांची उलाढाल होते। जळगावमध्ये 11व्या फ्युचर ॲग्रिकल्चर लीडर ऑफ इंडिया संमेलनाचं आयोजन करण्यात आलंय। संमेलनामध्ये महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील 1000पेक्षा अधिक विद्यार्थी आणि शिक्षकांनी सहभाग नोंदवलाय।